बोराडे सर यांच्याकडून 5,000चा कॅश प्राइज आहे. संदेश बंडे गोलंदाजी मार्कवरती. इथे पाहतो पहिला चेंडू निर्धाव चेंडू आज पाहिलं गेलं. मिश्का महेश गायकवाड या नावाचं जर्सी परिधान करून उत्कर्ष दैवली संघाने या पहिल्या सामन्यात सलामी दिली. त्यांच्यासोबत आज मैदानावरती प्रथमतः दाखल झालेला जय हनुमान भुतवली टीम आपण पाहतोय दुसरा सामना या ठिकाणी खेळते. चांगला चेंडू, आणखीन एक सुंदर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय जय हनुमान बुतुली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि आज खऱ्या अर्थानं नवीन जर्सी देखील जय हनुमान बुतुली संघाने परिधान केली आहे. परंतु जय हनुमान बुतुली संघाला ही जर्सी परिधान केली आहे ती मात्र आधिरा 11 दिबा पाटील उमरोली या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय मयूरजी लोंगले यांच्या माध्यमातून आपण पाहताय हे टी शर्ट्स जय हनुमान बुतुली संघाला पुरस्कृत केलेत. जरूर पाहायला गेलं मयूरजी लोंगले एक चांगले खेळाडू आहेत आणि मयूर सरांनी आपण पाहतो अनेक वेळा टीम स्पॉन्सरशिप पण करत असतात ते. उमरोली डिबा पाटील उमरो संघाचे जे पॅकर आहेत आणि एक चांगले खेळाडू म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्याच्या माध्यमातून न्यू जर्सीज आपण पाहिल्या गेल्या जय हनुमान भुतवली प्रवीण पवार अमर आमिर यांच्यावरती असलेलं प्रेम आज भव्या मैदानावरती. फुलेंचा चेंडू कव्हर रिझनमध्ये शतरक्षक होता. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी ओपन झाले. बुतुली टीम साठी कॅश प्राइज देखील आलाय. संदीप पवार यांच्याकडून आपण पाहताय विकेट सॉरी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक यासाठी मात्र 1,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल जय हनुमान बुतुली टीम साठी. खऱ्या अर्थानं फील्डिंग करतीये दोस्ती ग्रुप वरई टीम आणि याच टीम मध्ये आपण पाहताय संदेश साखरे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. क्षितिज देखील आपण खेळताना पाहताय आणि आताच खऱ्या अर्थानं पार पडलेली कर्जत प्रीमियर लीग आणि त्या कर्जत प्रीमियर लीग मध्ये प्रेम 11 या संघामध्ये खऱ्या अर्थानं हे दोनही खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. कर्जत प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं क्षितिज यांनी काय जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रेम 11 या संघाचे प्रतिनिधित्व करत होते. इथे मात्र विकेट संदेश साखरेनं मात्र उडवल्या देष्ट्या मिळाली मोठी विकेट. फलंदाज बाद चांगला स्कोरर पाहतोय
KTC लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम बंटी माली आमच्या सोबत नाही रेग्युलर आहे. इथं पाहतो समोर उडवला चेंडूला वाईडिंग श्लॉंगाने काऊ कॉर्नरचा शतरक्षकाच्या तिथे चेंडू होतो सीमारेषा पार रन्स मिळतील षटकार. फटका होता जोरदार पहार आपण पाहायला गेला. इथे गॅप मध्ये करण्याचा प्रयत्न गल्लीमध्ये चेंडू आपण पाहतो ते शतरक्षक फसला होता. शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक त्याचं बॅकअप सुंदर होतं कव्हर सुंदर त्या ठिकाणी होता शतरक्षक नरेश चांगलं शतरक्षण त्याच्या माध्यमातून. दहा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आपण पाहतो. पहिल्याच सामन्यामध्ये धावसंख्येचा डोंगर उभारला होता. आलेत माले संघ पण जनुमान माले संघ पण या ठिकाणी उपस्थित राहिले. नितू चांगला फटका उर्फी चेंडू होता वाईडिश लॉंगॉन रिझर्व मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल या ठिकाणी घेतली समोर होतं चेंडू आपण पाहतो कॅप भेटली जागा भेटली. एका धावेने स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती गड्याच्या मोबदल्यात एक षटक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे पॉवर प्लेचं योगेश पाहिलं गेलं ना हे दुसरं षटक आणि शेवटचा चेंडू इथे हात खुले करून दिलेच नाही आहेत. प्रॅक्टिसमध्ये नाही आहे जी आणून बुतवली टीम आपण पाहतो. महेशला पण आज खेळवलं कारण तोही प्रॅक्टिस पासून दूर आहे. इथे पाहतोय फलंदाज त्रिफलाचित क्षितिजचा आणखीन एक सुंदर चेंडू थेट एष्टीवरती आदलला फलंदाज माघारी परतलाय. नरेश झटका क्रमांक दुसरा दिला गेला ज्या हनुमान बुतवली टीमला. खूप मेहनत या ठिकाणी आपण पाहतो. सोमजा 11 गुणगे टीम सोमजा 11 गुणगे टीम आणि त्या टीम मधला आणखीन एक मेंबर म्हणून आपण समीर शिंदे पाहतोय. तेही पहिल्या मॅच जी सुरू झाली सुटकेचा श्वास सोडला हा बाला सुटकेचा श्वास सोडला. जशी मॅच चालू झाली तसे सर्वजण तयारीला लागले फ्रेश झाले. अगोदर पाहतोय कामामध्ये सगळे दंग होते. बघा गाडीची चावी टू व्हीलरची चावी जर कुणाला सापडली तर आणून द्या. बघा आयोजकांचे निर्णय या ठिकाणी आलेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी जेव्हा तुम्हाला मॅच चालू असताना कॉल दिला तर इनिंग ब्रेकमध्ये जो कॅप्टन पहिला येईल त्याला टॉस मारण्याचा अधिकार आणि जो लेट येईल किंवा मॅच चालू झाल्यानंतर आला तर त्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि जे प्रवेश फी आहे मित्रांनो मॅच टॉस चालू होण्या अगोदर मॅच टॉस पडण्या अगोदर तुमची एंट्री फी जमा व्हायला पाहिजे प्रवेश फी जमा व्हायला पाहिजे. धावबाच्या सुरुवात फलंदाज बाद होताना पाहिला गेला. इथं पाहतो क्लीन बोल्ड सुनील दादा रटाटे या ठिकाणी उपस्थित झाले. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. महेश क्लीन बोल्ड झाला आपण पाहतोय. प्लेड ऑन बॅटची आपण पाहतो कडा घेतली एसटीवरती चेंडू दूरवर चेंडू होता. संदेश ठाकरे एक नामवंत गोलंदाज सध्या तरी कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये जे अष्टपैलू खेळाडू आहेत त्यामध्ये पाहतोय
संदेश ठाकरेचंही नाव घेतलं जातं. बंटी बेकरे आपण पाहतो मैदान असून दे किंवा दामतचं मैदान असून दे किंवा वरईचं मैदान असून द्या, कर्जत तालुक्यामध्ये जिथे जिथे हा संघ खेळला तिथे तिथे संदेशने छाप सोडले. एक्सल गावचे जावं येते आणि त्यांच्यासाठी पारितोषिक जरूर लागलं गेलंय. संगम बोराडे यांच्याकडून तो पारितोषिक आहे. जर या स्पर्धेमध्ये त्यांनी अर्धशतक झळकवलं तर रोख रक्कम 5,000. आपण पाहतो नवीन फलंदाज साजन आपण या ठिकाणी पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा देखील आपण या ठिकाणी कॉल देऊया. इथे फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच असेल काव्या 11 पलसाई पळसझरी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान माले. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू अफलातून कामगिरी आपण पाहतोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची फेकी आपण पाहिली गेली. डावखुराचा गोलंदाज याला लेन लाईन लेन सापडली तर गोलंदाज प्रत्येक वेळी फलंदाजावरती हावी होतो. एक चांगली कामगिरी आपण पाहतोय. लेफ्टी बॅटिंग करतो आणि राईटी गोलंदाजी करतो आणि योगेश देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांची एक टुर्नामेंट लवकरच तुमच्या रजनी भेटीला येईल. त्याचं बॅनर फ्लॅश झालंय. योगेश देशमुख या आपण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि इथे पाहतो आपण 5 चेंडू झालेत बघा. 12 धावा, 5 विकेट, 2 षटक आणि तिसरं षटक आपण पाहतो. एक प्रगतीपथावरती 5 चेंडू झालेत म्हणजे शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचा अंतिम चेंडू अफलातून कामगिरी केली आतापर्यंत आपण पाहतो. 3 विकेट संदेशने प्राप्त केलेत. इथे पाहतो चांगला चेंडू. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरकडे 12. 4च्या सरासरीने आतापर्यंत चालले. जर या सरासरीने चालले तर आपण पाहतो 24 धावा होऊ शकतात. पण इथे पाहिलं गेलं तर 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पाणी तिथे आहे दादा. तिथे बघा जार आहे. बघा बाईकची चावी जर कुणाला भेटली असेल या तुम्ही तिथे उभ्या आहात आजूबाजूला बघा खेळाडू कक्षाच्या इथे. तर बाईकची चावी जर तुम्हाला सापडली तर जरूर आणून द्या. चला प्लीज वेळ घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. तुम्हाला तो ड्रिंक ब्रेक होता 2 मिनिटाचा तो या ठिकाणी समाप्त झाला. यानंतर वेळाने ऑफिशियल्स यांना विनंती करतो आपण बॉलरला ताकीद देत राहा कारण तो क्षेत्ररक्षण लगेच सजून घेईल. चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय.
यश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती धावसंख्या 12, 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण या ठिकाणी पाहतोय. ऑफिशियल पाहिले गेले तर आपण चला 4 मिनिटांमध्ये षटक समाप्त करायचंय. वेळ जास्त घेऊ नका बघा, 2 मिनिटं तुम्ही अधिक आहात. पाण्याचे 2 मिनिटं आम्ही त्या ठिकाणी मोजले जरूर. ओके ठीक आहे. गोलंदाज तयार. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. पंतांनी दोनात समांतर केले, सांगितलं वाईट चेंडू, खराब चेंडू, स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतलेलं, ऑफसाईडच्या खूपच दूरवर चेंडू ठेवला गेलेला. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या थांबली होती ती 13 या आकड्यावरती. टॅप केल्या चेंडूला आपण पाहतोय, कव्हरमधून चेंडू निघालाय. पॉईंट रिझनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूचा पाठला जरूर करवता कव्हर पॉईंटला येऊन चेंडू उचलला जातोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता जय हनुमान भुतिवली टीमला खऱ्या अर्थाने षटकारांची गरज आहे. आणि आता ते षटकार जर का आले तर मात्र संदीपजी पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. खूप आपण पाहतोय, खूप जरूर आहे. चौकार षटकाची बरसात करणं गरजेचं असेल. इथे वाईट चेंडू, आणखीन एक आपण पाहतो खराब चेंडू, स्पेअर मारा या ठिकाणी. समोर उडवला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद, विकेट टेकर चेंडू ठरला गेला. 2 चेंडू खराब जरूर टाकले, वाईटचे 2 चेंडू होते. त्यानंतर पाहतो कमबॅक करणारी गोलंदाजी पाहिली गेली. समोर टाकला होता चेंडू, टॉस केला, नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण पाहिले गेले. संदेश विकेट टेकर चेंडू, फलंदाज या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज आपण पाहतो भुतोली संघाकडून प्रणव. अजूनही टीम तयार नाहीये बंटी. पाहिलं गेलं ना, भुतोली टीम जर आमिर, प्रवीण, महेशचा विचार केला तर महेश या वर्षी क्रिकेट खेळलाच नाहीये. प्रथमतः आपण पाहतो नाईटला उतरलाय. त्यानंतर प्रवीणी नाईटच्या स्पर्धेला प्रथमतः आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि आपण म्हणतो अतिरिक्त धावा या ठिकाणी घेतल्या जातात. या षटकाचा विचार केला तर तिसरी अतिरिक्त धाव, तिसरा एक्स्ट्रा चेंडू या ठिकाणी फेकावा लागेल. गोलंदाज पाहतो यश, आत्तापर्यंत पाहतो 5 धावा खर्च केल्यात आणि 5 धावाचा विचार केला त्यामधील 3 अतिरिक्त धावा आहेत. योग्य जर पाहिलं गेलं तर उर्वरित जे चेंडू आहेत इथून तरी आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा पाहतोय स्क्वेअर मारा, अतिरिक्त धाव. कर्ज टेनिस क्रिकेटमध्ये रेकॉर्ड आहे 13 चेंडू आणि 33 धावा खर्च करणाऱ्या या वर्षीचा. 13 चेंडू आणि 15 धावा याही आपण पाहिल्या गेल्या आणि तो रेकॉर्ड ब्रेक झाला दामोदच्या मैदानावरती. 13 चेंडू फेकले गेले, 33 धावा खर्च झाल्या. इथं पाहतो आपण अनेक गोलंदाज आहेत बंडी का ज्यांनी 6 चेंडूमध्ये यावर्षी 30+ धावा खर्च केल्यात. कर्ज टेनिस क्रिकेटमधून अनेक गोलंदाज आहेत. इथून इथून आपण पाहतो टाइम जो होता तो टाइम आपण पाहतोय, कारण ज्याने व्हाईट चेंडू टाकले तिथंच तो टाइम कव्हर आपण पाहतोय त्या ठिकाणी झालाय. इथं पाहतो आणखीन एक खराब चेंडू. इथे चेक केला जातो, लाईन चेक केली जाते. हा क्रीज लाईन आपण पाहतो, जी खेळपट्टी आहे तिच्या जो क्रीज बनवलाय त्याच्या बाहेर लाईन आहे का नाही हातात चेक आपण पाहतो या ठिकाणी केला जातोय. नाहीये. चला
ऑफिशियल तुमचा डिसिजन जरूर आमच्यापर्यंत पोहोचेल. इथं पाहिलं गेलं तर आपण वाईट चेंडू आहे. व्हेरी गुड डिसिजन सर. वाईट चेंडू आपण पाहतो. आणखीन एक चेंडू पाहिला गेला तर आत्तापर्यंत 8 चेंडू फेकलेत योगेश सर. आणि फक्त लिगल डिलिव्हरी पाहिली गेली ना 3 चेंडू झालेत. म्हणजे 3 चेंडू अजूनही फेकायचे. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 विकेट झालेत. 20 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. यश पुन्हा एकदा तयार. प्रवीण पवार आहे स्ट्राईकला. इथे चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी पाहिली गेली. 9:50 ला आपण पाहतोय षटकाला सुरुवात झाली होती. आता विचार केला तर आपण 10-12 म्हणजे ते 20 मिनिटं आहेत जी पाण्याची ही मिनिटं आपण पकडली गेली त्याच्याही पुढे आपण पाहतो संघ निघून गेला. आणखीन एक खराब चेंडू स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव आपण पाहतो आणखीन एक घेतली जाते. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 5 विकेट झाले तर विकेटचा विचार केला आणि एक्स्ट्रा धावांचा विचार केला तर या षटकाचा विचार केला तर आपण 6 वाईट चेंडू आत्ताच फेकले. म्हणजे एक एक्स्ट्रा षटक आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी फेकत असताना. यशचा पुढचा चेंडू टॅप केला चेंडूला समोर आपण पाहतोय. डीपेक्षा कव्हर रिझर मधून चेंडू निघाला. रन्स मिळतील 4. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. अजूनही षटक समाप्त झालं नाहीये योगेश सर. 25 धावा आहे स्कोर कार्ड वरती. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. आत्तापर्यंत 11 चेंडू फेकलेत. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज यश थोडंसं फास्ट व्हायलाच पाहिजे कारण जे प्रेक्षक मायबाप आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित असतात ते क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी असतात. ग्लान्स केला चेंडूला अफलातून फटका प्रवीणच्या बॅटमधून. हलका ग्लान्स पाहिला गेला. चेंडू दणदण करत फाईन रिझर मध्ये पोहोचला. सीमारेषेपलीकडे चौकार या ठिकाणी आला. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. ना अशा प्रकारे आपण पाहिलं गेलं जे 4 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेत 2 मिनिटं आपण पाण्याचे पकडले गेले तरी एक्स्ट्रा मिनिटं घेतले त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये आता एक प्लेअर तुम्हाला अतिरिक्त आतमध्ये घ्यावा लागेल. ऑफिशियल जो वेल दिला होता ते वेलेपेक्षा अतिरिक्त वेल आणि आपण सर्व वेल मोजला ड्रिंक ब्रेक्स पण मोजला त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा कारण ते 7 चेंडूच एक्स्ट्रा फेकलेत त्यामुळे ऑफिशियल एक प्लेअर 30 या सर्कलमध्ये घ्यायचे तुम्हाला एक्स्ट्रा. म्हणजे बाउंड्री लाईन 30 या सर्कलच्या बाहेर फक्त 4 प्लेअर असतील. चला आता इथून अधिक वेळ घेतला तो ऑफिशियल अजूनही पॅनल्टी तुम्हाला देतील त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. चला सर्वांसाठी नियम असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सोमदा 11 संघ यांनी जे निर्णय आमच्यावर पोहोचवलेत ते निर्णय तुमच्यावर पोहोचले जातील. चला प्लीज आता अधिक वेळ घेऊ नका. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय रितेशला पाहतोय. चला मंगेश आणि बंडी आपण त्यांना सांगत जा कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ या ठिकाणी घेऊ नका. वाईट चेंडू आणि त्यानंतर पाहिलं गेलं आपण रनआउटचा विकेट या ठिकाणी घेतला जाईल. 7वा फलंदाज बाद होतो. धावसंख्या स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यानंतरचा टॉस आपण पाहतो. दोन्ही संघ तयार राहा. पलसाई पलसदरी आणि जय हनुमान माले. काव्या 11 पलसाई पळसदरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे जय हनुमान माले. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण इथून मात्र हे षटक समाप्त झाल्यानंतर टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचंय आणि खऱ्या अर्थानं आयोजकांनी देखील सांगितलं आहे जर तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आला नाही पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर जर का एखादा कॅप्टन इथे उपस्थित राहत नाही त्या संघाला त्या ठिकाणी पेनल्टी असेल.
तर स्लॉगवर पाहतो आपण, हा पहिला चेंडू व्हाईट होता, त्यानंतर डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. 30 धावा, 7 फलंदाज बाद झाले, 4 षटकं आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर ह्या धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. अंतिम चेंडू घेऊन आला रितेश, खूप महत्वाचं षटक, स्लॉगवर हाणामारीचं षटक. प्रवीणला पाहतो आपण, हलक्या हाताने ग्लान्स करायचा प्रयत्न केला होता, इथे आपण पाहिलं गेलं. अपील आहे जोरदार, पण पाहिलं गेलं कुठंतरी चेंडू आपण पाहतो खांद्याला स्पर्श करून जातोय. प्रवीण ज्यांनी 2 चौकार लगावलेत, संघासाठी खेळतो. 8 चेंडू 8 या आकड्यावरती. तीन चेंडू 2 चेंडू आत्तापर्यंत झालेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज रितेश पुन्हा एकदा तयार, पंचांना क्रॉस करून चांगला चेंडू ऑफलातून गोलंदाजी. बघा पहिला चेंडू खराब जरूर टाकला होता, त्यानंतर लगातार आपण पाहतो 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. जरी तो खराब चेंडू टाकला होता, तिथे धावबादचा विकेट आपण पाहिलं होतं. प्रवीणने स्ट्राईक रोटेट केली होती, प्रवीण पवार स्ट्राईकला गेले होते, पण त्यानंतर प्रवीण पवार लगातार 3 चेंडू निर्धाव खेळताना या ठिकाणी दिसले. चौथा चेंडू आपण पाहतोय, गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय पंचांच्या डाव्या साईडने. ते आणखीन एक चेंडू निर्धाव, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बॅटची काढा घेतली गेली, एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. चला, 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला, 30 या आकड्यावरती. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. योगेश आणि प्रणित ही जोडी मैदानावरती आपण पाहतो. स्ट्राईकला तो फलंदाज प्रणितला आपण पाहतोय. तिचा पुढचा चेंडू विकेट तरी जरूर प्राप्त केला आहे. इथे पुन्हा एकदा पंच मंगेश आमच्याकडे वलन घेता सांगतात 2 समांतर धावसंख्या स्कोर कार्डवरती घेतली जाईल अवांतर. विकेट, डावाचा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. 9व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होईल. अंतिम जोडी आता तो मैदानात पाहणार आहोत आणि शेवटचा चेंडू असेल. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज तयार, इथे उडवला चेंडूला आणि फेकला वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये शेवटच्या चेंडूवरती आलाय एक उतुंग हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. पुण्यनगरी पलसाई पळसझरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान माले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. आई एकविरा पलसाई पळसझरी. परत योगेश सर, पहिल्यांदा आपण आयोजकांशी संपर्क साधा, त्यांच्याशी गले भेट होऊन द्या. जो परत गले भेट होत नाही तो परत तुम्ही टॉस करू नका. हा, पहिल्यांदा आहेर, नंतर पंक्तीला बसा. चला चला या. जे पॅकर असतील पॅकरने देखील या आयोजकांशी संपर्क साधा. जे काय ते पहिले क्लिअर करा. आपल्याला या ठिकाणी टॉस करायचा आहे आणि टॉस हा इनिंग ब्रेकमध्येच करायचा आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमला विनंती असेल की आपलं जे काय असेल ते आयोजकांशी भेट गले करा आणि त्याच्यानंतर मात्र लगेच टॉस बॉक्समध्ये या.
बोतिवली टीम आणि त्यांच्यासाठी मात्र विकेट हॅट्रिकसाठी संदीप पवार यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राईज. म्हणजे बॅटिंग करत असताना ते कॅश प्राईज कोणालाही मिळवता आलं नाही. आता फिल्डिंगसाठी देखील लावलं, म्हणजे आता गोलंदाजी करत असताना गोलंदाजांनी जर का विकेट हॅट्रिक मिळवली तर तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राईज असेल संदीप पवार यांच्याकडून. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहताय उपस्थित झाले. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहताय जय हनुमान माले आणि त्यांच्या विरोधामध्ये आई एकविरा पुण्यनगरी पलसाई पळसझरी अशी मॅच आपल्याला याच्यानंतर पाहायला मिळेल. दोन्ही टीम चला या लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी अगदी आपण पाहताय कॉमेंट्री टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेत. आणि संदीप शिंदे साहेबांना विनंती करेन की आपल्या समीर शिंदे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आयोजक आहेत समीर शिंदे सर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. इट इज स्टिल टॉस जिंकलाय माले टीमनं. आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय दादा आपण या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहताय मला असं वाटतं पहिली स्पर्धा ही या ठिकाणी आपण खेळत असाल. कसं वाटलं या मैदानावरती आल्यानंतर? खूप छान वाटलं, ग्राउंड बघून बरं वाटलं. आणि इथून खऱ्या अर्थानं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आहे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या टीमला? कमीत कमी धावन रोखण्याचा प्रयत्न करू. आता या वर्षाची कितवी रजनी स्पर्धा असेल तुमची? पहिली रजनी स्पर्धा आहे. अंडर फ्रंट लाईन तुम्हाला खेळायचं आहे आणि आता इथून बऱ्याचशा खऱ्या अर्थानं तुमच्यावरती जबाबदारी देखील असेल मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून अगदी आपण पाहताय समोर जर पाहायला गेलं तर अगदी भन्नाट फॉर्ममध्ये आहे सध्याच्या घडीला आपण पाहताय पळसझरी टीम. आणि त्या टीमच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळ करायचा आहे. इथून तुमची रणनीती ही मैदानाच्या आतमध्ये आणि असे कोणते गोलंदाज तुमच्याकडे असणार आहेत की ते मात्र कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? परेश, प्रसाद, जितेश, किरण, हरेश. ओके थँक्यू. तर हे होते जे हनुमान माले टीमचे कर्णधार. जाऊया आपण आई एकविरा पुण्यनगरी पलसाई पळसझरी या टीमचे कर्णधार मिहीर आमच्या समोर खऱ्या अर्थानं जोडले गेलेत. मिहीर आपण टॉस गमावला आणि टॉस आता गमावून तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? टॉस जिंकला जरी असता तरी बॅटिंगच असते, कारण आमच्या मनासारखा डिसिजन आहे. आता खऱ्या अर्थानं टॉस गमावून देखील आपल्याला बॅटिंगच मिळाली. किती टार्गेट तुम्ही पाहताय? 50 ते 60 प्लस स्कोर आम्ही केला आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय मिहीर या मैदानावरती पहिल्याच मॅचमध्ये 81 धावा तब्बल आपल्याला पाहायला मिळाल्यात. मग असं धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्या धावसंख्येच्या अगदी आसपास त्या ठिकाणी तो संघ पोहोचलाय आणि तुम्ही 50 धावसंख्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय. मग आता असे कोणते फलंदाज खऱ्या अर्थानं तुमच्याकडे देखील आहेत की ते तुम्हाला 50 धावसंख्येपर्यंत घेऊन जातील? फलंदाज तर तसे टीममध्ये 11 आहेत, पण प्रॅक्टिस ज्यांची आहे जसं अमोल झाला, अंकित झाला, स्नेहल झाला, श्रेयस झाला, भरपूर येतात फलंदाज. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? गुंडगे म्हणजे आमचं दुसरं होमग्राऊंडच आहे. नेहमी आयोजनाबद्दल काय तक्रार नाही. आयोजन तर भारीच असं, ग्राउंड पण भारीच आहे, तर काय मस्तच आहे. धन्यवाद थँक्यू. खऱ्या अर्थानं पलसझरी, वर्णे आणि त्यानंतर गुंडगे हे एकाच मैदानावरती आपल्याला अनेकदा सराव करताना देखील पाहायला मिळतात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आपण सेकंड इनिंगकडे जाऊया जिथे मात्र अगदी आपण पाहताय पाठलाग करायचा आहे धावसंख्येचा. तो म्हणजेच किती टार्गेट? 29 34 टार्गेट कितीचं होतं? 38 धावसंख्येच्या टार्गेट खऱ्या अर्थानं आपण पाहताय जिथे दोस्ती ग्रुप वरई टीमच्या अगेन्स्ट होता आणि त्या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 बॉलमध्ये धाबा धावफलक्यावरती आल्यात त्या आपण पाहताय 5. 2 बॉलमध्ये 5 धावा. संदेश ठाकरे अगदी आपल्याला पाहायला मिळाला. संदेश ठाकरे ज्याच्या बॅटमधून पहिला चौकार आला तदनंतर मात्र सिंगल आली. आता नागेश आलाय बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती आमिर पवार. हो इथून बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय बाहेर निघालाय, वाईड येलाय. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय 6 धावा धाव फलक्यावरती. तुमच्याकडे 30 बॉलमध्ये धावा बचाव करण्यासाठी 38 आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला इथून डॉट बॉल फेकायचे आहेत, तुम्हाला विकेट मिळवायची आहे, तुम्ही वाईट बॉल टाकूच शकत नाही. हो चांगला बॉल बरोबर. अगदी जर पाहायला गेलं तर वाईड यॉर्कर आलाय गोलंदाज आमिर यांच्याकडून आपण पाहताय.
इथून अशा बॉलची खऱ्या अर्थानं गरजच आहे आता खऱ्या अर्थानं जय हनुमान बुतिवली टीमला, कारण की इथून कमी धावसंख्येचं खऱ्या अर्थानं संरक्षण करायचं आहे. मग डॉट बॉल हे तुमचा बचावच करतील. हो इथून मात्र अगदी आपण पाहताय फटका लॉफ केलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे नागेशच्या बाट मधून आलाय हा मोठा ब्लास्ट षटकार. पाहायला मिळतील 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक चालू आहे P1चं. आमिरच्या वरती आक्रमण चढवलंय, फलंदाज नागेशच्या बाटमधून षटकार आलाय. लवकर मॅच फिनिश करायच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे दोस्ती ग्रुप वरई टीम. हो आउटसाइड डी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आधीच दुष्काळ आणि त्याच्यामध्ये आणखीन 13वा महिना आलाय जे हनुमान बुतिवली टीमसाठी. व्हाईट बॉल आलाय, 13 धावा धाव फलक्यावरती आहेत. संदेश ठाकरे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. अगदी आपण पाहताय कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं संदेश ठाकरेला खेळताना जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पंच सांगतायत हा देखील वाईडच आहे. आणखीन एक एक्स्ट्राची धाव आली आहे. 14 धावा ज्या धाव फलक्यामध्ये पाहायला मिळतात. अंतिम शेवटच्या 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताना प्रवीण पवार यांनी धावा बनवल्या होत्या, त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. असं वाटलं होतं या धावसंख्येची फाईट होईल, परंतु इथे आमिर चुकी करताना पाहायला मिळतात. हो यावेळी आडवा बाटनं लॉंग ऑनला बॉल, फिल्डर आहे डाऊन दी बॉल. हो चांगली फिल्डिंग, फेकी थोडी वाईड आहे परंतु बॅकअप चांगला आहे. धाव मिळेल सिंगलना धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 15 वरती. प्रेम 11 या संघाकडून खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करत असताना दोस्ती ग्रुप वरईचे 2 शिलेदार पाहायला मिळाले. एक म्हणजे संदेश ठाकरे आणि दुसरे अगदी आपण पाहताय क्षितिज. काय बॉलिंग केली आहे क्षितिजनं, अगदी पूर्णपणे फिरवलं सर्व फलंदाजाला. त्यानं आपल्या बोटाच्या जोरावरती आपल्या बोटातील जादू दाखवली त्यांनी कर्जत प्रीमियर लीग मध्ये. जगदीशजी पालकर आणि वैभवजी दगडे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. हो स्वीट आहे, स्विच आहे, बॉल सीमा पार, डीप स्क्वेअर लेगला संदेश ठाकरेच्या बाटमधून आला हा षटकार. संख्येची आवश्यकता. आकाश जुरी या आपण जरा इकडे. आज खऱ्या अर्थानं इथून 6 दिवस बाबू दुरी यांची निश्चित धावपलच पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. ओ पडल्यानंतर बाहेर निघाला, व्हाईट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक एक्स्ट्राची धाव फलक्यावरती. 22 धावा धाव फलक्यावरती आल्यात 24 बॉल मध्ये. आता मात्र बनवायचे आहेत त्या 16 धावा. प्रतीक शिंदे सर आमच्या सोमेमध्ये ॲज अ स्कोरर. या मैदानावरती कोणतीही स्पर्धा असो प्रतीक शिंदे सर ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मनापासून धन्यवाद. हो पडल्यानंतर आतमध्ये आलाय, कटरचा वापर केला, पंच सांगतात इट इज नो बॉल. ओव्हर स्टेपिंग आहे का? ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आलाय. चुकी करायची नाहीये परंतु नकलच चुकी घडली जातीये. धावा बचाव करायचे आहेत.
ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय काव्या दोस्ती ग्रुप वरई टीमनं गोलंदाजी केली आहे, तशीच गोलंदाजी तुम्हाला देखील करायची आहे. हो, यावेळी फटका मिस टायमिंग आहे, परंतु फ्रीट्स आहे. माहिती आहे इथून आपण पाहताय फलंदाज नागेशला, आणि त्याचमुळे अगदी आपण पाहताय जणू काही बागेमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलाय अशी मात्र ही सिंगल धाव इथून कंप्लीट केली गेली. या सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 24 वरती 23 बॉल आणि आता 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. 23 बॉल मध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. सेकंड मॅच तुम्ही पाहताय सोमजाई चषक गुंडगे आयोजित आपण पाहता एक दर्जेदार स्पर्धा खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा कर्जतकरांच्या भेटीस आली आहे. नेहमीच खऱ्या अर्थानं नामांकित स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. याच मैदानावरती 1 वर्षा अगोदर गोरसई ब संघ देखील चॅम्पियन ठरलाय. म्हणजे या मैदानावरती अनेक रथी महारथी आपल्याला खेळताना पाहिलेले. ते बाची कडा एसटी रक्षकानं पकडली आहे, कॅच मिळाली आहे, विकेट. पहिली विकेट संदेश ठाकरेची आली आहे. मोठा फलंदाज मोठा गरी गारद संदेश ठाकरे आउट. बॉल सरळ निघून चाललाय डीप मध्ये. फिल्डर अगदी बॉलचा पाठलाग करतात, बॉलला अडवतील तोपर्यंत धाबा मिळतात. ते अगदी आपण पाहतायत दोन धाबा आल्यात. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचलाय. 26 धाबा धावफलकामध्ये 21 मध्ये बनवायच्या आहेत, त्या आता मात्र 12. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय क्षितिज बॅटिंग करण्यासाठी आलाय. इथून गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय, भरपूर चांगली गोलंदाजी करतोय प्रणीत. ओ फटका फसलाय, मिस टायमिंग आहे, परंतु फिल्डरच नाहीये. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमा पार, ठोकलाय षटकार. धावफलकावरती 32 20 मध्ये बनवायचे आहेत, ते आता मात्र 6 धावा. शेवटचे 20 बॉल 6ची आवश्यकता. हो, पुन्हा एकदा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न बरोबर अगदी जर पाहायला गेला तर एक गुडघा मात्र टेकला होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि इथून डॉट बॉलच पाहायला मिळतो. हे डॉट बॉल सुरुवातीपासून येणं फार गरजेचं होतं. सुरुवातीला जबाव बनवून ठेवणं हे गरजेचं होतं खऱ्या अर्थानं जय हनुमान बुतुली टीमला. आणि जर का इथून दबाव बनवला असता तर कदाचित या धावसंख्येचा बचाव किंवा या धावसंख्या शेवटच्या बॉल पर्यंत जरूर पाहायला मिळेल. सी फटका लॉप केला, लॉंग ऑफ फिल्डर कॅच ड्रॉप. इथून देखील आपण पाहताय कॅच ड्रॉप झाली आहे. धाव मिळाली आहे सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते 33. आता येणारे बॉल शिल्लक आहे ते 18 आणि धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 5. 18 बॉल मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. जय हनुमान माले आणि त्यांच्या विरोधामध्ये आई एकविरा पुण्यनगरी पलसाई पळसझरी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळेल ती जय हनुमान माले टीम. टॉस जिंकला, कॅप्टननं लगेच फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि बॅटिंग मात्र करायची आहे आई एकविरा पुण्यनगरी पलसाई पळसझरी टीमला.
अमोल दरेकर आणि त्यांची टीम. तर दुसरीकडे तुम्ही पाहताय परेश, प्रसाद, अगदी आपण पाहताय नितीन, हे सगळे आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे जर पाहायला गेलं तर सध्याच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे पळसाई पळसदरी संघ. म्हणजे ज्या टुर्नामेंटमध्ये जाईल तिथे क्वालिफाय होतोय. एक स्पर्धा वगळता सगळ्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय पळसदरी संघ. आज हे घरचंच मैदान म्हणावं लागेल, कारण की या मैदानावरती बराचसा सराव, बरीचशी प्रॅक्टिस करत असतो, त्याच्यामुळे हे घरचं मैदान आहे त्यांच्यासाठी. आणि या मैदानावरती आता कशा पद्धतीनं तो खेळ करतील हे पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं अर्धा पळसदरी गाव, अर्धा गुंडगे गाव आणि अर्धा आपण पाहतोय वर्णे गाव देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. विशालजी निगुडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. हो, इथे देखील फटका इनसाइड आउट खेळलाय. फिल्डर आहे, जज करता सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झालाय. हो, रनआउटची देखील संधी सोडली आहे. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 35 धाबा धावफलक्यावरती आहेत, बनवायचे आहेत 38. आणखीन एक अगदी आपण पाहताय रजनी स्पर्धा कर्जतकरांच्या भेटीस येते. अगदी जर पाहायला गेलं तर येत्या 7/4/2026 ते 11/4/2026 या कालावधीमध्ये आपल्याला रजनी स्पर्धा पाहायला मिळेल. 7 ते 11 अगदी आपण पाहताय. सन्माननीय रोशन दलवी व जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2026 ही स्पर्धा, आणि ते मॅच मात्र फिनिश केली आहे, मॅच जिंकली आहे दोस्ती ग्रुप वरई टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्डलक टीम, जय हनुमान भुतिवली, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळामध्ये आमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत आपण या स्पर्धेविषयी बोलूया. सन्माननीय रोशनजी दलवी व जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2026 ही स्पर्धा येत्या 7/4/2026 ते 11/4/2026 या कालावधीमध्ये आपल्या भेटीस येते. या स्पर्धेचं प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ 25 आणि पंचम देखील 25 असेल.